सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. Okay, done. So, good afternoon, everyone. Today we are going to continue with the lessons we have started in the previous lecture. Okay. अगोदरच्या मागच्या लेक्चर मध्ये थर्ड साठी आपण पॅटर्न चालू केला होता आणि फोर्थ साठी टाइम, त्यामधला कॅलेंडर आज आपण कंटिन्यू करणार आहोत. थर्ड स्टँडर्ड साठी ज्या पॅटर्नचा नेक्स्ट पार्ट आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया थर्ड स्टँडर्ड पासून. ओके, टिल देन थर्ड स्टँडर्डला शिकवेपर्यंत फोर्थ स्टँडर्ड वाल्यांनी काय करायचं आहे, इथे रिव्हिजन आहे बघा. तुमचा पेज नंबर 45 काढा. फोर्थ स्टँडर्ड, तन्वी, स्पर्श, आर्या, कार्तिक, यस, कनिश, स्नेहा, पेज नंबर 45 वर रिव्हिजन आहे. टीचर तुमचा आवाज नाही येत. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? टीचर कमी येतोय. ओके, वेट हा. टीचर पेज नंबर क्या है? आता येतोय का आवाज? यस. क्लिअर येतोय? यस. ओके, पेज नंबर 45. पेज नंबर 45 वर बघा, इथे आहे तुमचा पेज नंबर 45. त्याच्यावर तुम्हाला कॅलेंडरची रिव्हिजन आहे. बघा काय दिलेलं आहे. हाऊ मेनी डेज डज ऑगस्ट हॅव? बघा कॅलेंडर मध्ये बघायचं आहे आणि उत्तर द्यायची आहे. सांगा कॅलेंडर ऑगस्ट मध्ये किती दिवस आहेत? हाऊ मेनी डेज? 31. कॅलेंडर दिलंय ना तुम्हाला बाजूला, बघा किती आहेत? 31 आहेत. 31. दिस इयर ऑन विच डे ऑफ द वीक इज इंडिपेंडन्स डे? इंडिपेंडन्स डे कुठल्या दिवशी आहे? 15 डेचं days. नाव सांग. येस, फ्रायडे. हाऊ मेनी मंडेज डज दिस मंथ हॅव? किती मंडेज आहेत बघा, काउंट करा. मंडे किती आहेत या मंथ मध्ये? 4. 4. येस. विच डेट्स फॉल ऑन थर्सडे? थर्सडेला किती डेट्स, कोणकोणत्या डेट्स येतात? थर्सडे कोणकोणत्या दिवशी आलाय बघा. 7, 6 days. 7, 14, 21. 7, 14, 20, 21, वेट 28. वेट 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 7, 14, 21 and 28. Fifth question. In August, which days occurs 5 times? स्पर्श सांगणाऱ्याचं उत्तर की ऑगस्ट मध्ये 5 वेळा कोणता दिवस आले आहेत? कोणते दिवस 5 वेळा आले आहेत? 5 टाइम्स येणारे डेज कोणते आहेत? ज्याला येते त्याने हँड रेज करा. चला चला. रिद्धी, टीचर मी सांगू? येस. टीचर, फ्रायडे अँड सॅटरडे अँड संडे. Very good. Sixth question. How many days pass before the same day? टीचर माझा आवाज येतोय? Yes, yes, Riddhi. You have said the right answer. Good. Next आहे, how many days pass Yes, before the same day of week is repeated? बघा काय विचारलं आहे. How many days pass before the same day of the week is repeated? एक दिवस रिपीट होण्यासाठी मध्ये किती दिवस जावे लागतात? टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. टीचर आय एम आन्सरिंग. 7. टीचर आय एम Yes, 7 आन्सरिंग. days. Good. टीचर 7. 7. Yes, good. 7. आता मला एकदा सांगा, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या.
सगळ्यांना माझा आवाज ब्रेक होतोय का? नो टीचर. मला फुल नेटवर्क आहे. मगाशी होत होतं पण आता नाही होत. सी यू कॅन सी मला फुल नेटवर्क आहे, त्यामुळे ज्यांना आवाज येत नाहीये क्लिअर एकदा लीव करा आणि परत जॉईन व्हा. ओके प्लीज तन्वी प्लीज लीव अँड जॉईन अगेन. सो 4th स्टँडर्ड तुम्हाला हे रिव्हिजन वाले क्वेश्चन आता तुमच्या बुक मध्ये लिहायचे आहेत, नोटबुक मध्ये. पेज नंबर 45 क्वेश्चन आन्सर नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. स्टार्ट रायटिंग फोर्थ कॅलेंडरच्या स्टँडर्ड. बाजूचे. येस रिव्हिजन वाले आहेत तेच. चला स्टार्ट रायटिंग. नेक्स्ट 3rd स्टँडर्ड सार्थक, कुशल, स्वराज, वेदांत, पे अटेंशन. श्रेया, पे अटेंशन ओवर हियर. लास्ट टाइम हमने ये किया था राइट. पॅटर्न हे पॅटर्न आपण कंप्लीट केलेले आहेत पेज नंबर 43 वरचे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा. स्पॉट द पॅटर्न अँड फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. पॅटर्न बघा कसा आहे. पहिल्यांदा अप ॲरो आहे. ॲरो कुठे दाखवला आहे? वर दाखवला आहे. नंतर कुठे दाखवला आहे? राईट साइड आणि परत खाली दाखवला आहे. येस परत कुठे दाखवलेला आहे? तन्वी पेज नंबर 45 वरच्या कॅलेंडरच्या बाजूचे क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत नोटबुक मध्ये. ओके दिस इज फॉर 3rd स्टँडर्ड. 3rd स्टँडर्ड तुम्हाला पॅटर्न नोटीस केलाय का तुम्ही? फर्स्ट ॲरो वाला पॅटर्न समजलं का तुम्हाला? बघा कसं पॅटर्न आहे. ओके आय विल शो यू बाय ड्रॉइंग. जस्ट वेट. फक्त वेट करा. जस्ट अ सेकंड. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, मग आपण एकत्र ड्रॉ करूया. बघा कसे पॅटर्न ड्रॉ केलेला आहे. पहिल्यांदा हा ॲरो असा वरती आहे बरोबर. येस त्यानंतरचा ॲरो असा आहे. परत डाऊन ॲरो. then the left one, up arrow and the right one. आता तुम्हाला बॉक्स किती दिलेत? 4. आता तुम्ही काय करणार सांगा मला. कसे ॲरो ड्रॉ करणार? येस वेदांत. टीचर अप राईट. वेट आता वेट माईक बंद आता करायचा डाऊन. आहे. येस वेदांत थांबा जरा 2 मिनिटं. बघा मी समजावते एकदा. बघा हा ॲरो काय आहे? अप आहे. नंतर हा इथे जाऊन राईट होतोय, नंतर डाऊन होतोय आणि लेफ्ट होतोय. इथपर्यंत आपली एक सिरीज संपली. आता आपली दुसरी सिरीज चालू होतोय. परत अप राईट. मग आता काय येणार? डाऊन आणि लेफ्ट. परत आपली एक सिरीज संपली. मग आता परत काय येणार? अप राईट. बरोबर. एम आय राईट? एम आय राईट? येस. ओके चला येस. ड्रॉ करा पटकन. चला ड्रॉ करा. हा पॅटर्न ड्रॉ करा. हे खाली मी केलंय ते तुम्हाला समजावण्यासाठी केलंय, ते नका करू. ॲरो ड्रॉ करा फक्त बॉक्स मधले. पूर्ण पॅटर्न ड्रॉ करा. ब्लॅक ॲरो पण आणि रेड ॲरो पण. पॅटर्न कडे एकदम नीट लक्ष द्यायचं. जिथे पॅटर्न रिपीट झाला तिथे मार्क करायचा. मग पुढचा पॅटर्न बघायला घ्यायचा. परत पॅटर्न रिपीट झाला की स्टॉप करायचा आणि मग तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. ओके 4th स्टँडर्ड झाल्यावर कोणीही माईक चालू करणार नाही. चॅट बॉक्स मध्ये कंप्लीटेड लिहा. चला 3rd स्टँडर्ड झालं की सांगा मला एकदा.
अजून मी काही तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर तुम्ही करणार आहात. तर आन्सर फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. येस, फुल सेंटेन्स अलॉंग विथ युअर क्वेश्चन अँड ऑल आर गोइंग टू राईट इन अ नोटबुक ओनली. सगळ्यांनी वहीमध्येच लिहायचं आहे, कोणीही टेक्स्टबुक मध्ये लिहिणार नाही. येस, थर्ड स्टँडर्ड सार्थक, वेदांत, स्वराज, कुशल, श्रेया Complete. झालंय. ओके, चॅट बॉक्स मध्ये लिहा प्लीज. Yes. ओके, नेक्स्ट बघूया काय आहे. ओके, नेक्स्ट पॅटर्न काय आहे आपला, लीफ. लीफ कसं आहे बघा, पहिल्यांदा सरळ, त्यानंतर राईट, त्यानंतर डाऊन आणि लेफ्ट. आणि आपल्याला बॉक्स दिलेले आहेत 5. 1 2 3 4 5. चला, दिस ऑल्सो आय एम गोइंग टू शो यू. पहिल्यांदा आपलं लीफ कसं आहे, लाईक दिस. ओके, देन राईट साइडला, त्यानंतर परत डाऊन आणि त्यानंतर लेफ्ट. सॉरी, हे आहे अप, त्यानंतर आहे राईट साइड, डाऊन आणि त्यानंतर आहे आपलं लेफ्ट. आणि बॉक्स किती आहेत पुढे आपल्याला, हाऊ मेनी बॉक्सेस आर गिवन, 5 राईट. 1 2 3 4 5. आता काय करायचं आहे आपल्याला, हे पॅटर्न ड्रॉ करायचे आहे. काय करणार आपण, पहिल्यांदा पान सरळ आहे, नंतर ते राईट साइडला जात आहे आणि नंतर उलट झालं की परत ते डाव्या साइडला जात आहे, बरोबर. मग आता डाव्या साइड वरून परत ते कुठे जाणार, फर्स्ट पोझिशनला जाणार, राईट, लाईक दिस, देन लाईक दिस, देन लाईक दिस अँड लाईक दिस. आणि इथे परत सरळ, राईट. येस, राईट. समजलंय का? Right. चला, हो. ड्रॉ करा पटकन. ओके, कार्तिक हॅज कम्प्लीटेड. ओके, कार्तिक सगळ्यांचा कंप्लीट झाला की आपण नेक्स्ट पुढचा टॉपिक घेणार आहोत. ओके, स्वराज डन. ओके, नेक्स्ट बघा मग काय आहे, थर्ड स्टँडर्ड तुमचं कंप्लीट झालं असेल तर आता मी तुम्हाला पॅटर्न सांगते, ते तुम्ही ड्रॉ करा. बघा, एक ए ए बी बी आणि सी सी वाला पॅटर्न आहे. पुढे काय लिहिणार तुम्ही, येस, या पॅटर्न मध्ये परत काय येणार तुमचं, येस वेदांत. D. ओके, त्यानंतर इथे पॅटर्न काय आहे बघा, हा पॅटर्न काय आहे, 1 into 1 1, 2 into 2 2 multiplied by 2 4, 3 multiplied by 3 9. मग इथे काय येणार, 4 multiplied by 4 16, 5 multiplied by 5 25, 6 multiplied by 6 36, 7 multiplied by 7 49, 8 multiplied by 8 64. ओके, कराल हे पॅटर्न सॉल्व. हो. चला, चला सुरुवात करा. मॅम हे 2 करायचे ना. वेट वेट, ए बी सी डी वाला, त्यानंतर टेबल वाला आणि 5 चा टेबल आहे बघा, तो पण करा. येस. ओके, टेबल नंतर 5 चा टेबल आहे ना, तो पण हा. करा.
आणि झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये सांगा. चला, 4th स्टँडर्ड ओनली कार्तिक हॅज डन, राईट? चला सगळ्यांनी पटकन कंप्लीट करा. बुक चेक केल्याशिवाय मी पुढे कंटिन्यू करणार नाही. न्यू स्टुडंट प्रेझेंटी लावा प्लीज. सध्या सगळ्यांनी हँड रेज करणं थांबवा. चला, तुमचा क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा हँड रेज करायचा आहे. सगळ्यांनी हँड रेज करणं थांबवा. स्टॉप रेजिंग युअर हँड. श्रेया, सार्थक, मानस, मानस, राईट? मानस प्रेझेंटी लावायची आहे. फोर्थ स्टँडर्ड चला पटकन कंप्लीट करा. आपल्याला आज कॅलेंडरचा पार्ट संपवायचा आहे, फिनिश करायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत ऍडिशन आणि सबट्रॅक्शन्सचे. कॅलेंडरचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला, डन. थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड, हॅव यू डन रायटिंग? नो.
Third standard all have completed or only Vedang? Okay, let everyone complete. Show me your book and then I will proceed, okay? Complete teacher. ओके, थर्ड स्टँडर्ड ज्यांचा कंप्लीट झालाय त्यांनी पुढचं जे डायग्राम्स आहेत त्याचे क्वेश्चन्स लिहून ठेवा. वेदांग, राईट डाऊन द क्वेश्चन ऑफ दॅट ट्रायंगल अँड सर्कल. दिस क्वेश्चन पूर्ण लिहायचा आहे हा क्वेश्चन. इन द पॅटर्न गिवन बिलो इच फिगर हॅज बीन गिवन अ नंबर. तिथून या रिकाम्या जागांपर्यंत इथपर्यंत ओके येस. पूर्ण लिहायचं आहे, लिहून ठेवायचं आहे. त्यामुळे नंतर लिहिताना हेल्प होईल, लगेच लिहिता येईल. स्वराज ऑल्सो डन. श्रेया आपका हो गया? टीचर यस, ABCD वाले का लास्ट में क्या लिखना है? क्या बोला था मैंने, क्या लिखना है वहां पे? क्या आता है? ए के बाद बी, बी के बाद सी, तो सी के बाद क्या आएगा? डी. यस, डी को एक बार सही लिखेंगे. देखिए पहले में क्या किया है, ए को सही, दोनों में क्या किया है, एक का मिरर इमेज लिखा गया है, राइट. ए को पहले सही लिखा गया है, बाद में उल्टा, लेकिन ए सेम ही आता है दोनों साइड से. फिर बी को पहले सही लिखा गया है, फिर उल्टा लिखा गया है. फिर सी को पहले से उल्टा लिखा गया है, सॉरी पहले सही लिखा गया है फिर उल्टा. फिर डी को भी आप वैसे ही करोगे, पहले सही लिखोगे और फिर उल्टा लिखोगे, इस तरह से. पहले ऐसे, बाद में ऐसे. ओके, समझा है? यस. ओके, फिनिश इट फास्ट. मॅम तुम्ही काय लिहायला सांगितलेलं आहे ते झाल्यानंतर आवाज नीट आला नाही. आता आपण एकत्र सॉल्व करूया, त्यानंतर तुम्ही लिहा. ओके, सार्थक completed. सार्थक कुशल, have you completed the pattern? सांगा लवकर. चला इथे लक्ष द्या, आफ्टरवर्ड्स यू कॅन फिनिश इट. इथे लक्ष द्या, बघा इथे काय सांगितलं आहे. इन द पॅटर्न गिवन बिलो, वेदांग अँड एव्हरीवन स्टॉप रायटिंग. ओके, आता मी एकदा समजवते, त्यानंतर तुम्ही सगळे लिहा. चला. इन द पॅटर्न गिवन बिलो each figure has been given a number. बघा आपल्याला पॅटर्न दिला आहे, काय पॅटर्न आहे? ट्रायंगल, सर्कल. येस, हा पॅटर्न आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे, प्रत्येक फिगरला एक नंबर दिलाय ना, प्रत्येक ट्रायंगल आणि सर्कलच्या खाली एक नंबर आहे. कॅन यू ऑब्झर्व दोज नंबर? येस ऑर नो? येस. येस, देर आर नंबर्स, राईट. बघा मग आता आपल्याला काय करायचं आहे, इन द पॅटर्न अबाव ॲट विच सिरियल नंबर आर दी ट्रायंगल्स. मग आपण पहिल्यांदा आपला पॅटर्न कंप्लीट करूया. चला माझ्यासोबत ड्रॉ करा. माझ्यासोबत ड्रॉ करा. पहिल्यांदा नंबर लिहून घ्या 9 पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9. तुम्ही स्पेस जास्त देऊ शकता, इथे स्पेस कमी आहे, हेन्स आय एम युजिंग लेस स्पेस. 8 and 9. आता आपल्याला काय सांगितलं आहे, ट्रायंगल आणि सर्कल. ओके, फर्स्ट पोझिशनला काय आहे, ट्रायंगल. सेकंड पोझिशनला आहे सर्कल. अगेन थर्ड पोझिशनला आहे ट्रायंगल. अशा प्रकारे एक पोझिशन सोडून ट्रायंगल आहे, बरोबर. टीचर नोटबुक में लिखना. यस यस, और बाकी के पोजीशन पे सर्कल है, राइट. ये हमारा पैटर्न कंप्लीट हो गया इस तरह से. यस,
2 4 6 8 इन पोजीशन पे सर्कल है और 1 3 5 7 9 इन पोजीशंस पे हमारे ट्रायंगल्स है. हो गया सबका ड्रॉ करके पॅटर्न. चला पटकन पॅटर्न ड्रॉ करा, मग तुम्हाला क्वेश्चन्सचे आन्सर्स मी सांगते. टेक्स्टबुक मध्ये लिहून घ्या आणि नंतर तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. ओके, हे पॅटर्न कंप्लीट झालं. स्वराज येस. बाकी कुशल, सार्थक, श्रेया, वेदांत. आता हे पॅटर्न जे तुम्ही कंप्लीट केलंय ना ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि मला काही प्रश्नांची उत्तरे द्या. चला. In the pattern above, at which serial number are the triangle? सांगा, कोण सांगणार? कोणत्या सिरियल नंबर वर ट्रायंगल आहेत आपल्या पॅटर्न मध्ये? सांगा. श्रेया बताइए आप, कौन से नंबर के ऊपर ट्रायंगल दिख रहा है आपको जो हमने पैटर्न ड्रॉ किया उसमें? 1 हम्म 3 हम्म 5 हम्म 7 हम्म 9. यस, गुड. सो हमारे नंबर्स नोट डाउन कीजिए जल्दी से. चला नंबर लिहा. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे 1 3 5 7 9. ओके, ऑल दी ऑड नंबर्स आर देअर. सगळे ऑड नंबर आहेत ना, ते विषम संख्या आहेत सगळ्या, त्याच्या प्लेसवर ट्रायंगल आहे. लिहिलं पहिल्याचा आन्सर? टेक्स्टबुक मध्ये लिहून घ्या पेन्सिलने, त्यानंतर क्वेश्चन आन्सर अशा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. टीचर, चला सेकंड क्वेश्चन आहे. येस मुझे 4 आणि येस 5 नेहा. आणि मुझे 4 आणि 5 आणि 6 का समझ में नहीं आ रहा है. ओके, आप क्वेश्चन लिख के रख दीजिए. इनका होने के बाद मैं समझाती हूँ फिर से. ओके. ओके टीचर. Yes, third standard, pay attention. Next question is, at which serial numbers are the circles? सर्कल कोणत्या सिरियल नंबर वर आहेत सार्थक? Yes, Sarthak. Circles are on which serial number? Swaraj. 2 4 6 8. Yes, 2 4 6 8. 2 4 6 8. नोट डाउन. नोट डाउन करा सगळ्यांनी. सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे 2 4 6 8. या पोझिशनवर आपले सर्कल आहे. नेक्स्ट, द थर्ड फिगर इज अ ट्रायंगल. बघा, लक्ष द्या आता इथे. द थर्ड फिगर इज अ ट्रायंगल, राईट. द सिक्स फिगर काय आहे वेदांत? 6 पोझिशन वर काय आहे? येस वेदांत, व्हाट इज देयर ऑन अ 6 पोझिशन? श्रेया आप बताइए, 6 पोझिशन पे क्या है? Yes, circle. Yes, circle. Circle. Next, the Circle. eighth will be a 8 पोझिशन वर काय येणार? काय काढलं आपण Circle. 8 पोझिशन वर? येस, सर्कल. Triangle. हाव? 8 पोझिशन वर काय आहे आपलं? आपण ड्रॉ केलं ना पॅटर्न ऑलरेडी. सर्कल येणार 8 पोझिशन वर. नेक्स्ट, आता तुम्हाला 11th 15th अँड 25th हे पण फिगर काढायला सांगितले. मग आता सांगा तुम्ही मला, जर 9th पोझिशनला आपला ट्रायंगल आहे तर 11th पोझिशनला काय येणार? सांगा स्वराज. कसं काय? 9th पोझिशनला ट्रायंगल आहे ना, मग 10th ला सर्कल येणार आणि 11th ला ट्रायंगल येणार. ओके, समजलाय का आता?
अशाच प्रकारे 12th पोझिशनला येणार तुमचं सर्कल, 13 ला येणार परत ट्रायंगल, 14 ला येणार सर्कल आणि 15 ला येणार परत ट्रायंगल. त्यामुळे तुम्ही आता 15 पोझिशनला पण काय लिहायचं आहे, ट्रायंगल. आता 20th and 25th पोझिशन तुम्ही फाइंड आउट करायचे. ओके, विल यू डू दॅट? येस, विल यू डू दॅट? येस चला मग आता हे पूर्ण क्वेश्चन्स येस. तुमच्या आम्ही आता नोटबुक लिहू. मध्ये, हे सगळे क्वेश्चन्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आणि त्याचे आन्सर्स लिहायचे आणि नंतर झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. चला स्टार्ट. 4th स्टँडर्ड, 1 by 1 show me your book and afterwards we will move on. Okay, चलिए 4th स्टैंडर्ड अपना बुक दिखाइए. फर्स्ट कार्तिक. कार्तिक, show me your book. Yes, Karthik. Okay. Next. राईट टीचर. Yes. Riddhi. Riddhi, show me your book. मी परत तुम्हाला आन्सर सांगणार आहे. यू चेक, कारण असं मोबाईल थ्रू एकदम क्लिअर बुक दिसत नाही, त्यामुळे तुम्ही परत एकदा क्रॉस चेक करा मी आन्सर सांगितल्यावर. नेक्स्ट इज आर्या. आर्या, शो मी युअर बुक. येस आर्या. या टीचर. बुक दाखवायचं आहे. लिहून झालाय ना तुझा? टीचर नाही. आन्सर्स नाही लिहिले का? येस, यू हॅव रिटन. लिहिले टीचर. येस येस येस. ओके, बंद कर. नेक्स्ट आहे स्पर्श. स्पर्श बुक दाखवायचं आहे. स्पर्श, शो मी युअर बुक. कनिष्क. कनिष्क, शो मी युअर बुक. ओके. नेक्स्ट इज गार्गी. Yes, Gargi. Very nice. Then Sneha and Tanvi. स्नेहा, बताइए बुक. टीचर मेरा 4 and 5 का नहीं हुआ. यस, मैं बताती हूँ आपको. आप मुझे बुक तो शो कीजिए. ओके, थांब जरा स्पर्श. ओके, स्नेहा बंद कर दीजिए. स्पर्श. ओके, स्पर्श दाखव. ओके ओके फाईन. आता तुम्ही काय करायचं आहे, मी तुम्हाला आन्सर सांगते, तुम्ही क्रॉस चेक करा आणि सांगा राईट आहे की रॉंग आहे. ओके, राइट असेल तर येस लिहा चैट बॉक्स में, और स्नेहा आपको जो चाहिए वो आप यहाँ अभी लिख सकते हो. फर्स्ट हमारा क्या था, हाउ मेनी डेज डज अगस्त हैव.
ऑगस्ट मध्ये किती दिवस असतात ते आपल्याला इथे सांगितलेले आहेत 31 31 बरोबर. सगळ्यांचं बरोबर आहे हे आन्सर. येस चॅट टीचर. बॉक्स मध्ये लिहा. चॅट बॉक्स यूज चॅट बॉक्स ओनली. अरे चॅट बॉक्स मध्ये लिहा. नेक्स्ट. दिस इयर ऑन विच डे ऑफ द वीक इज इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे कधी आहे? फ्रायडेला. सगळ्यांनी लिहिलंय फ्रायडे शुक्रवार. चॅट बॉक्स मध्ये लिहा फक्त. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाउ मेनी मंडेज डज दिस मंथ हैव. मंडेज कितने हैं इस मंथ में? 4 मंडेज है. देखिए मंडे कितने हैं? 4 11 18 25 इस डेट को है तो वो कितने हैं? 4. 4 सोमवार आहेत. हे पण सगळ्यांचं बरोबर आहे. सबने लिखा है ये राइट? यस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन स्नेहा ध्यान दीजिए. विच डेट्स फॉल ऑन थर्सडे. थर्सडे में कौन कौन से डेट्स आए हैं? आप कैलेंडर देख के बताइए स्नेहा मुझे अभी. थर्सडे कौन कौन से डेट्स को आया है देखिए. 7. 40, यस स्नेहा. यस 7 14 और 21 28. एंड वेरी गुड. तो आप लिख सकते हैं अभी. सगळ्यांचं हे आन्सर बरोबर आलाय. गुरुवार कोणकोणत्या दिवशी आलाय? 7 14 21 आणि 8. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला होता इन ऑगस्ट विच डे ऑकर्स 5 टाइम्स. 5 वेळा कोणता दिवस कोणते दिवस आले आहेत ऑगस्ट मध्ये? 5 वेळा येणारे दिवस आहेत फ्रायडे सॅटरडे आणि संडे. येस शुक्रवार शनिवार आणि रविवार. सगळ्यांनी हेच लिहिलंय का आन्सर? यस. ओके. लास्ट क्वेश्चन है हाउ मेनी डेज पास बिफोर द सेम डे ऑफ द वीक इज रिपीटेड. आठवड्याचा तोच दिवस परत येण्यासाठी वही दिन फिर से आने के लिए कितने डेज पास होना जरूरी होता है? 7 डेज. क्योंकि वीक में 7 डेज होते हैं. ओके. सो दिस इज ऑल्सो राइट फॉर एवरीवन. स्नेहा आपको जो नहीं आ रहे थे वो आपको मिल गए अभी आंसर्स. येस स्नेहा. ओके गुड. नेक्स्ट आता आपला क्वेश्चन आहे बघा. आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. इथे सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे तिथे लक्ष द्या एकदा. मेजरिंग अ पिरियड ऑफ टाइम. सुरेखा वेंट हर अंकल्स विलेज इन मे. सुरेखा तिच्या काकांच्या गावी मे मध्ये गेली होती. शी वेंट स्विमिंग एव्हरी डे फ्रॉम 9 to 25th May. हाऊ मेनी डेज डिड सुरेखा गो स्विमिंग. मग आता आपल्या ती काय सांगितलं आहे ती रोज पोहायला जायची. 9 तारखेपासून 25 तारखेपर्यंत ती रोज पोहायला जायची. मग सुरेखा किती दिवस पाण्यात पोहली असं आपल्याला मोजायचं आहे. मग आपल्याला 9 to 25 काउंटिंग करायचं आहे. आपला आन्सर येणार आहे 17. ओके. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये किती डेज आहेत ते लर्न असायला हवं. ओके. कॅलेंडर सॉल्व्ह करताना विच मंथ हॅज हाऊ मेनी डेज that you should have learn. ओके. सांगा मला जानेवारी मध्ये किती दिवस असतात? लिहा चॅट बॉक्स मध्ये जानेवारीचे 31. डेज. चॅट बॉक्स यूज चॅट बॉक्स ओनली. फेब्रुवारी. फेब्रुवारी नो 30 असतात का फेब्रुवारीला? 28 और 29. वेरी गुड गार्गी. कधी कधी 29. यूज चॅट बॉक्स ओनली. चॅट बॉक्स मध्येच लिहायचं आहे. कधी कधी 29 असतात त्याला आपण लीप इयर असं म्हणतो. ओके. आफ्टरवर्ड्स मार्च 31. एप्रिल 30. स्वराज तुझा लिहून झालाय? स्वराज. मे. मग तू तुझं लिही. तुला सांगितलंय पॅटर्न त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिही. जून.
30. July, July 31. August, 31. September, 30. October, 31. November, November 30. आणि डिसेंबर 31. गुड गुड. मग हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप सोपं जाईल. आता आपला पहिला प्रॉब्लेम आहे, इन अ सर्टन इयर द गणेश फेस्टिवल स्टार्टेड ऑन द 9th of September and ended on 18th of September. For how many days was the festival celebrated? एका वर्षी गणेश चतुर्थी गणेशोत्सव हा 9 सप्टेंबरला चालू झाला आणि 18 सप्टेंबरला संपला. मग गणेशोत्सव किती दिवस साजरा केला गेला? बघा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and 18. ओके. मग आता आपल्याला एवढे दिवस गणेशोत्सव होता असं सांगितलं गेलेलं आहे. मग आता काउंट करा किती दिवस साजरा केला गेला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. किती दिवस साजरा केला गेला गणेशोत्सव? येस. ओके. मग लिहा तो प्रॉब्लेम पटकन. फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. चला पटकन. टीचर माझं लिहून झालंय सगळं. त्या माझा काय? टीचर माझं सगळं लिहून झालंय. मी ते प्रॉब्लेम्स लिहायला सांगितलेच नव्हते, पण फक्त कॅलेंडरचे सांगितलेले. चला लिहा पटकन. फोर्थ स्टँडर्ड फर्स्ट प्रॉब्लेम लिहा आणि ते सॉल्व्ह करा. पेज नंबर 45. दिस वन फर्स्ट प्रॉब्लेम. राइट इट डाउन and solve it. थर्ड स्टँडर्ड पॅटर्नचा क्वेश्चन कंप्लीट झालाय. सर्कल ट्रायंगल वाला. हो. सार्थक has done. What about others? आता तुम्ही मला बुक शो करणार आहात सगळं कंप्लीट झाल्यावर. नो. अरे या माईक बंद ठेवायचा आहे. चला फोर्थ स्टँडर्ड तुम्ही हा एक फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे प्रॉब्लेम्स होमवर्क साठी सॉल्व्ह करणार आहात तुम्ही. ओनली 3 आर देअर. यू नो व्हॉट इज लीप इयर? कधी कधी फेब्रुवारी मध्ये काय होतं, 28च्या ऐवजी 29 डेज येतात. आपले पूर्ण दिवस किती असतात वर्षाचे? 365. बरोबर.
365 days make a whole year. ओके, पूर्ण इयर मध्ये आपले किती दिवस असतात? 365. पण जेव्हा लीप इयर असतं त्या दिवशी फेब्रुवारी मध्ये 28 ऐवजी 29 डेज असतात. त्यामुळे त्या वर्षी दिवस किती होतात? पूर्ण वर्षाचे 366. मग जेव्हा फेब्रुवारी मध्ये 29 डेज येतात त्या इयरला लीप इयर असं म्हटलं जातं. ओके, 4th स्टँडर्ड अंडरस्टूड? टीचर येस, ओके, कंप्लीट. कम्प्लीट आहे. ओके, चला सगळ्यांचा कंप्लीट झाल्यावर मला बुक शो करा अँड देन वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. ओके, 3rd स्टँडर्ड 4th स्टँडर्ड पटकन कंप्लीट करून मला बुक शो करा आणि यू कॅन लिव्ह. टीचर लेट मी दाखवू? एव्हरीवन कंप्लीट. नो, सगळ्यांचा कंप्लीट झाल्याशिवाय मी कोणाचाही बुक बघणार नाही. थर्ड स्टँडर्ड only Sarthak has done, right? चला बी फास्ट. फक्त एक प्रॉब्लेम लिहायचा आहे 4th स्टँडर्ड तुम्हाला. वाय यू आर वेस्टिंग टू मच टाइम? चला ज्यांचं झालंय त्यांनी बुक दाखवा. सार्थक, शो मी युअर बुक. आत्ताच दाखव मला ट्रायंगल आणि सर्कल वाला. ओके ओके, बंद कर. नेक्स्ट, कोणाचा कंप्लीट झालाय 3rd स्टँडर्ड मध्ये अजून? नो वन? ओके, 4th स्टैंडर्ड स्नेहा अपना बुक दिखाइए. ओके, जो अभी बोला था. 10 डेज, डेज लिखना है आपको. येस yes. टीचर. वेदांत, वेदांत यू शो मी योर बुक. ओके ओके, नेक्स्ट कार्तिक. कार्तिक शो मी बुक. ओके ओके, टीचर मी सगळ्याचे आन्सर काढ. येस. नेक्स्ट आहे गार्गी. ओके गुड. नेक्स्ट स्पर्श इज देअर? नाही. चला अजून कोणाचा कंप्लीट झालाय? स्वराज, श्रेया,
Swaraj, Shreya, have you completed? ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. आपण आज इथेच थांबणार आहोत. तुमचा जो पार्ट राहिला आहे बुक शो करायची राहिली आहे. नेक्स्ट लेक्चरला पहिल्यांदा तुम्ही बुक शो करा आणि आफ्टरवर्ड्स वी विल कंटिन्यू. ओके, यू कॅन लीव नाव. बाय बाय. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय Bye बाय bye, welcome. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय Welcome. टीचर. Bye. बाय बाय टीचर. Bye. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. Bye bye. Welcome.